विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून आता राजकीय पुढारी विविध गावांमध्ये सभा बैठका घेत आहेत। दर्यापूर विधानसभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे विशेष लक्ष लागले असून या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी आमदार तथा शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूड हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांची दावेदारी सुद्धा निश्चित झाल्याची माहिती कॅप्टन अभिजित अडसूड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मात्र या मतदारसंघात माजी खासदार नवनीत राणा यांनी आभार दौरा सुरू केलेला असून या आभार दौऱ्यात नवनीत राणा या सुद्धा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे। जर दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढली तर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना समोरासमोर लढेल असा इशारा आता शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिला आहे। शासनाच्या वतीने जे गोरगरीब नागरिकांना राशन दिले जाते ते राशन आता सध्या बंद केलेले आहे आणि त्याचा जो अनुदान दिले जाते अनुदान सुद्धा बंद आहे। त्यामुळे दर्यापूर तहसील कार्यालयावर काही महिला या धडकल्या होत्या, त्यांनी हे राशन चालू करावे अशी मागणी केली होती। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड आहेत, आपण विचारूया काय सांगाल। शासनाच्या वतीने राशन जे मिळत होतं ते राशन बंद केलेलं आहे आणि त्यामुळे आता गोरगरीब नागरिक आर्थिक संकटात सापडले, त्यांनी पुन्हा राशन चालू करावं अशी मागणी केलेली आहे। नक्कीच हा विषय माझ्या कानावर आला जेव्हा प्रशासनाने हे राशन बंद केलं। इवन जे पैसे त्या जागी देत होते तेही बंद केले आणि गेल्या 1-2 आठवड्यापूर्वी हा विषय माझ्या कानावर आला। मी स्वतः आमच्या पदाधिकाऱ्यांना तेव्हा तहसील कार्यालयावर पाठवलं। जेव्हा त्या महिला गेल्या तेव्हा आमचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एवढंच नाही तर हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचवलेला आहे आणि लवकरच त्यावर तोडगा काढला आहे। दर्यापूर मतदारसंघ हा शिंदे गटाला सुटला अशी चर्चा आहे। हा शिवसेनेला सुटला आहे कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार राहिला आणि त्यामुळे जेव्हा बैठक देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मागे जेव्हा अमित भाईंबरोबर बसलो तेव्हा सुद्धा हा विषय झाला होता आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा चाललेली आहे आणि त्यांनी आम्हाला गो अहेड दिल्यामुळेच आज कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी प्रचाराला लागलो। महायुतीतून माजी खासदार नवनीत राणा या पराभूत झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा आभार दौरा सुरू केला आहे आणि अशी चर्चा आहे की त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आणि ते दर्यापूर मतदारसंघासाठी निवडणूक लढणार। या राजकारणामध्ये खास करून इलेक्शनच्या वेळी भरपूर अशा चर्चा येत असतात। नवनीतजी राणा या ठिकाणच्या खासदार राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या जर दौरा त्या ठिकाणी करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि शेवटी त्या महायुतीच्या आहेत त्यामुळे त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे। महायुतीतून भाजप सुद्धा निवडणूक लढणार आणि शिवसेना सुद्धा लढणार का? हा विषय आमचे वरचे ठरवतील। मग फक्त दर्यापूरमध्ये पण निर्णय नाही होणार, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्णय होईल। जर दर्यापूरमध्ये जर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढेल आणि त्यामुळे मला वाटतं या गोष्टीची नक्की खात्री केली जाईल आणि वरचे वरिष्ठ बसून कुठेतरी निर्णय घेतील। आपण ती काळजी करू नका, चांगल्या पद्धतीने महायुतीमध्ये त्या ठिकाणी काम चालू आहे। वरचे वरिष्ठ बसून ऑलरेडी जागा सोडवल्या गेलेल्या आहेत आणि दर्यापूर ही त्यामध्ये ऑलरेडी सोडले गेलेले आहे शिवसेनेसाठी आणि त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत आणि आम्ही आमच्या कामाला लागलेलो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।